चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ हरहुन्नरी दिग्दर्शक रमेश साळगावकर यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झालेले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी या जगातून निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. रमेश साळगावकर यांचे निधन दादर येथील त्यांच्या राहत्या घरी झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियासह जवळचे मित्र, परिवार आणि काही सहकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी असा आप्त परिवार आहे. 1980 ते 90च्या दशकात मराठी चित्रपटांना वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये रमेश साळगावकर यांचे नाव मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतले जाते. त्या काळात त्यांनी अनेक लोकप्रिय आणि आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक आशय, कौटुंबिक नातेसंबंध आणि मनोरंजनाचा सुंदर समतोल साधून येत होता. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. रमेश साळगावकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले. मामला पोरीचा, सत्वपरीक्षा, दैवाचा खेळ, 4 दिवस सासूचे आणि मधुचंद्राची रात्र यासारखे चित्रपट त्यांच्या दिग्दर्शनाखाली साकारले गेले. या चित्रपटांनी त्या काळातील प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. साळगावकर यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या YouTube चॅनलतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.